नमस्कार मित्रांनो, अग्निवीर व ब्रह्मोस एरोस्पेस याबाबत खूप महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 2 वर्षापूर्वी ही सुपरसॉनिक ब्रह्मोस मिसाईल भारतीय सैनिकांकडून चुकून फायर करण्यात आली होती। तेव्हा ही मिसाईल पाकिस्तानच्या मियाचानू या ठिकाणी जाऊन तिने हल्ला केला होता। पाकिस्तान या मिसाईलला कुठल्याही प्रकारे इंटरसेप्ट करू शकला नाही। भारतीय ब्रह्मोस मिसाईलने केलेल्या या हल्ल्यामुळे तेव्हा पाकिस्तान व चीन या 2 देशांना नामुष्की पत्करावी लागली होती। मित्रांनो, ही ब्रह्मोस मिसाईल बनवणारी जी ब्रह्मोस एरोस्पेस आहे, ही कंपनी आता अग्निवीर यांना त्यांच्या कंपनीमध्ये आरक्षण देणार आहे। त्या संदर्भात आता आपण सविस्तर माहिती पाहूया। भारतीय आर्मी, नेव्ही व एअरफोर्समधून 4 वर्षानंतर जे अग्निवीर हे निवृत्त होणार आहेत, त्यांच्यासाठी ब्रह्मोस एरोस्पेस या कंपनीच्या प्रशासनिक तसेच सुरक्षाविषयक शाखेत आता 50% आरक्षण राहणार आहे। भारत व रशिया यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेड या विभागात ब्रह्मोस ही जगप्रसिद्ध सुपरसॉनिक मिसाईल तयार केली जाते। त्यामुळे या कंपनीत आता टेक्निकल विभागात भारतीय अग्निवीरांना 15% आरक्षण राहणार आहे। ही अग्निवीरांसाठी खूप महत्त्वाची संधी राहणार आहे। अग्निवीरांना अशा प्रकारे आरक्षण देणारी ब्रह्मोस एरोस्पेस ही आता भारतातील पहिली कंपनी बनलेली आहे। मित्रांनो, आता आपण भविष्यात देखील पाहणार की भारतातील मोठमोठ्या कंपन्या, खाजगी क्षेत्रातील तसेच सरकारी क्षेत्रातील कंपन्या या भारतीय अग्निवीरांना आता खूप मोठ्या प्रमाणात आरक्षण देणार आहेत। मित्रांनो, आपल्याला आजची बातमी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपण निश्चित कळवा। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट घडामोडी या कुठलाही टाइमपास न करता आपल्यापर्यंत पोहोचतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।